काहीतरी द्यायचंय असं तुकाराम महाराजांचं सेवेबद्दलचं मागणं याच्या अभंगामधून व्यक्त करतायत. आपल्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे तुकोबारायांनी मागणं मागितलंय. देवा, मला मागणं काय पाहिजे तर सेवेचं फळ हाच माझ्या जीवनातला आनंद आहे, हेच माझ्या जीवनातलं सुख तुम्ही ते मला द्यावं. आम्ही जन्मोजन्मांतरी तुमची पूजा केलेली आहे, तुमची भक्ती केलेली आहे, तुमचे अंकित आहोत. आम्हाला तुम्ही दास बनून सेवा करण्याची पुन्हा पुन्हा संधी द्यावी. मला सांगतात की सेवा करत असताना कुठल्या प्रकारचा तुझा भाव आमच्या मनामध्ये देवा येऊ देऊ नका, कारण हे चिंतन करण्यासाठी तुम्ही आम्हाला अभय द्यावं. कारण तुम्हीच एकमेव जगामध्ये असे आहात की तुम्हीच आम्हाला अभय देऊ शकता. महाराज सांगतात तुम्ही कल्पतरूचे कल्पतरू आहात. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू आणि ते ते कल्पतरू पूर्वीत असे. एवढं सगळं तुम्ही पुरवणारे आहात, तुम्ही कल्पतरूचे कल्पतरू आहात. म्हणून आमचं काय मागणं आहे तुमच्याकडे तर सेवेचं दान, ते सेवेचं फळ तुम्ही आम्हाला तुमच्या सेवेची संधी द्यावी. हे सेवा मागणारा तुकाराम महाराजांचा मागणीपर प्रकरणातला 5 चरणाचा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेला आपण घेतलेला आहे. सेवेला प्रारंभ करत असताना ज्यांचा महाशिवरात्रीचा सोहळा संपन्न होतोय, साजरा होतोय, उद्या काल्याच्या कीर्तनानेही सांगता होणार आहे, हे भोळं दैवत. आता तुम्ही म्हणाल 2 दिवस कीर्तनकारांनी सांगितलेलं आजचा पण तेच सांगतो का काय, अशी चिंता नको, अशी शंकाही यायला नको तुम्हाला. कारण मला खात्री आहे, कारण शिवरात्र असलं की कीर्तनकार शिवरात्रीचं महात्म्य सांगणार. हे भोळं दैवत आहे. भारत देशामध्ये 12 ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाची आमच्या देशाच्या रक्षणाकरता स्थापना झाली. ज्या दिवशी स्थापना झाली तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. असं म्हणतात शंकर पार्वतीचा विवाह ज्या दिवशी झाला तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस, नाही का. महाशिवरात्र खूप आनंदामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होते. मला त्या दिवशी कळालं महाशिवरात्रीचा अर्थ काय. शिवरात्र ही महिन्याने एकदा असते, पण महाशिवरात्र ही वर्षातून एकदा असते. वर्षभरात कुठल्या एकादशीला, कुठल्या सोमवारला, कुठल्या उपवासाला रताळ्याचा शिरा नसतो, तो फक्त महाशिवरात्रीलाच मिळतो. म्हणून महाशिवरात्र आहे का. असो, सांगायचं तात्पर्य याच्यासाठी की हा महाशिवरात्रीचा दिवस आपण संपन्न केला. हा संपन्न करत असताना हा मोठा पर्व काळ आहे. नाथ भागवतामधला त्याला एक सुंदर आधार आणि ओवी आहे. नाथ महाराज सांगतात पर्व विशेष भागवत धरण, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम उत्तम शिवरात्री. हे 5 पर्व काळ आपल्या जीवनामधले आपण ते साजरे केले पाहिजे. साजरे करण्याकरता इथं आलं पाहिजे. असो, आणि म्हणून इतकं भोळं दैवत आहे, त्या भोळ्या दैवताची आपण प्रार्थना करायची. भगवान महादेवांना काय आवडतं सांगतो. भगवान महादेव वारकरी संप्रदायाचे देव कोण आहेत. भगवान विष्णू. आणि वारकरी संप्रदायाचे गुरु कोण आहेत. भगवान महादेव. कसं आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लाभले सहज स्थिती, किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. भगवान महादेव वारकरी संप्रदायाचे गुरु आहेत. पंढरपूरचे पहिले वारकरी. जर महाराष्ट्राला कोणी प्रश्न केला तर महाराष्ट्राच्या श्रोत्यांच्या मनामध्ये एकच भाव निर्माण होतो की पंढरपूरची वारी ज्यांनी चालू केली ते ज्ञानोबा आहे. मान्य, हे इतकंच खरं आहे. पण त्याच्याही पेक्षा हेही तितकंच खरं आहे की पंढरपूरचे पहिले वारकरी जे कोण असतील ज्ञानोबारायांच्या अगोदर ते भगवान महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी. पंढरपूरची पहिली वारी ज्यांनी केली ते भगवान महादेव. तदनंतर वारकरी संप्रदायाचे गुरु ते भगवान महादेव. आणि भगवान महादेवाला काय आवडतं तर भगवान महादेवाला भगवान रामाचं नाम घेणारा जास्त आवडतं. छोटीशी घटना सांगून आपण पुढे जाणार आणि कीर्तनाला प्रारंभ करणार. एक दिवस असा आला, शंकर पार्वती जंगलामध्ये विहार करत असताना महाराज जगातलं सगळ्यात चांगलं आणि सुंदर जोडपं, इतकं चांगलं जोडपं नवरा बायकोनी वागायचं कसं हे शिकावं भगवान महादेवाला. कधीच तक्रार केली नाही पार्वती मातेने, आणि भगवान महादेवाने सुद्धा कधीच तक्रार केली नाही. बांधले तर कधीच नाही. आपल्याकडे 5-5 मिनिटात. ते खरे म्हणूनच हसला वाटतं तुम्ही. नाही तर काही काही लोक मला नंतर विचारतात खरंच का महाराज तुम्ही पण बांधता का. नंतर अनुभव विचारायला येतात लोक. घटना अशी आहे, जगातलं सगळ्यात नंबर 1चं जोडपं आहे. का नंबर 1चं जोडपं आहे. भगवान महादेव दिवसभर ध्यानात असतात. बरं ध्यान करू द्या. ध्यानामध्ये असताना सायंकाळ झाली की रोज पार्वती माता भगवान महादेवाला एक कथा विचारायची. देवा, आज मला रामाची कथा ऐकायची, तुम्ही सांगा. हल्ली कीर्तनकाराची बायको सुद्धा कीर्तनकाराला विचारत नाही तुम्ही काय आज कीर्तनात सांगितलं ते. पण एकमेव अशी पत्नी आहे भगवान महादेवांची पार्वती माता की रोज कथा विचारायची. हा, हे खरं आहे मला, हे खरं आहे. दुसऱ्याचं कशाला सांगा, हे खरं आहे. आपलाच अनुभव ज्याला समोर सांगायला काय हरकत.
बघुरे गुरुजींना सुद्धा नाही विसरत की आज काय गायलं म्हणून. विठ्ठल विठ्ठल. आणि जर विचारलंच तर तुम्ही भाग्यवान आहेत. जर घरी जाऊन विचारलंच काय गायलं तर मग भाग्यवान आहेत. भगवान महादेव इतके भाग्यवान आहेत कारण त्यांच्या नावातच महेश आहे ना महाराज. त्यांचं नावच महेश आहे. कदाचित तुमचं नाव महेश आहे म्हणून कदाचित विचारतही असतील. असं घटना अशी आहे की इतकी पत्नी चांगली पार्वती माता की रोज विचारायचं सायंकाळचं, देवा सांगा ना आज मला रामाची कथा सांगायची. पहिली रामायणाची कथा ज्यांनी केली ती भगवान महादेव आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र पार्वती माताला पहिल्यांदा ज्यांनी सांगितलं ते भगवान महादेव आहेत. आणि पहिलं गीतेवरती भाष्य ज्यांनी केलं तेही भगवान महादेव आहेत. याला पुरावा सांगू, माऊलींचा पुरावा आहे. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. भवानी माता रोज प्रश्न करायची, पार्वती माता विचारायची सांगा आज मला गीतेचा अर्थ सांगा. भगवान महादेव पहिले गीतेचे प्रवचनकार आहेत. गीतेवरची पहिली व्याख्यानं, गीतेवरची पहिली प्रवचनं, गीतेची पहिली कथा जर कुणी केली असेल ती भगवान महादेवानी केली. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य इतकी बायको चांगली आहे की घरी आल्यानंतर आपल्यासारखं नाही सकाळी त्याला ठेवलेली वस्तू आणली का नाही फक्त यांनी म्हणावंच. काय झालं आमच्या मित्रांनी एक गंमत सांगितली महाराज. तो म्हणला सांगू नका कुणाला, पण नंतर 15 दिवसांनी त्यांनीच व्हॉट्सअपला टाकलं. म्हणला महाराज आता सगळीकडे महाराष्ट्रात जाहीर करा म्हणला. त्यांनी काय सांगितलं म्हणलं महाराज मी IT मध्ये काम करतो. IT मध्ये म्हणजे IT आणि IT हिंजवडी IT पार्क मध्ये दोन्ही ITत काम करतो. हिंजवडी IT पार्क मध्ये तो कामाला आहे. त्यांनी सांगितलंय म्हणून, असं दुसऱ्याचं सांगू नये पण सांगितलंय म्हणून. तो काय म्हणला महाराज काय म्हटला मी ITत काम करतो, 1,00,000-1,25,00,000 रुपये पगार झालाय म्हटलं. आता आठवड्यात 5 दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार 5 दिवस काम करतो. शनिवार आणि रविवार पूर्ण सुट्टी असते. मी काय करतो म्हटला इतर वेळी 5 वाजता पहाटे उठतो कामावर जायला लागतं म्हणून. आणि फक्त शनिवार आणि रविवार काय करतो 8-9 वाजता आराम करतो. काय झालं हल्ली म्हटलं सांगावं कुणाला. त्याला वाटलं तुम्ही महाराज माझे मित्र चांगले म्हणून तुम्हालाच सांगतो म्हटलं पहिल्यांदा. म्हटलं सांग ना काय झालं. काय नाही म्हणलं हल्ली लय वैताग आलाय म्हटलं. काय झालं मी म्हणलं सकाळी झोपलो होतो शनिवारी 8 वाजले. बायको आली म्हणजे हो उठा. मी म्हणलं आता झोपू दे ना शनिवारी नाही जायचं कामावर. आणि म्हणले उठा. मी म्हणलं कशाला. ती म्हणली आज मला नाश्ताच करून द्या. म्हणजे नाश्ता पुण्यातले जवळजवळ 90% नवरे घरामध्ये स्वयंपाक आणि नाश्ता करतात. इकडं फक्त पिंपळे सौदागर मध्ये अजून चालू झालं नाही. होईल थोड्या दिवसांनी. त्याला लागण व्हायला काही वेळ लागत नाही, आपोआप येतं ते इकडून तिकडं. घटना अशी झाली ते म्हणलं महाराज सकाळी 8 वाजले 8:30 वाजले. तिने उठवलं. उठा म्हणली नाश्ता करून द्या पोहे खायच्यात म्हणली मला आज. मी म्हणलं कर आणि खा. आता तर म्हणला डोळेच वाटारले तिने. आता डोळे वाटारले उठलो म्हणलं ताडकन. उठल्यानंतर मग शर्ट घातला आणि बाहेर जायला निघालो. बायकोने विचारलं कुठं चालले. तो म्हणला चाललोय आता वकिलाकडे. ही म्हणली कशाला. काय नाही आता ठरवलंय म्हणलं तुझा वैताग आलाय आता घटस्फोट घ्यायचं ठरवलंय. म्हणलं सकाळी 9 वाजता गेलो निघून वकिलाकडं घटस्फोट घेण्यासाठी. 9 वाजले आणि 11 वाजता पुन्हा माघारी आलो. माघारी आल्यानंतर किचनवरची बाजी घेतली आणि चिरायला लागलो. बायको म्हणली काय हो गेलता ना वकिलाकडे घटस्फोट घ्यायला. अगं मला जाऊ द्या म्हणून ते शनिवारचं वकील सुद्धा घरात भांडी घासतंय. काय पार्वती मातेची कथा सांगायची. म्हणून म्हणलं अजून इकडे आलं नाही पिंपळे समुद्रगर येईल तेव्हा बघू. घटना अशी आहे की बाबा भगवान महादेवांच्या पत्नी पार्वती माता रोज विचारायच्या देवा मला रामाची कथा सांगा. एक दिवस चालले होते दोघंही फिरायला पण जायचे आपल्यासारखे सारस बागला अन्य कुठं आपल्याला जिथं आवडतं तिथं. इथं कुठली बाग आहे का जवळ त्या बागेचं नाव सांग. फिरायला जायचे आणि एक दिवस फिरायला जात असताना भगवान महादेव उभे राहिले आणि समोरून एक गृहस्थ चालला होता. 3 वेळा वाकून नमस्कार केला. पार्वती मातेने लगेच विचारलं देवा नमस्कार कुणाला केला. भगवान महादेव सांगतात तो समोरून जो चाललाय ना त्याला मी 3 वेळा वाकून नमस्कार केला. पार्वती मातेने विचारलं कशा करता. भगवान महादेवांचं उत्तर ऐकण्यासारखं होतं महाराज. भगवान महादेव पार्वती मातेला सांगतात अगं तो समोर जो चाललोय ना त्याला ठेच लागली म्हणून त्याच्या मुखामध्ये एकदा राम आलं. आणि जो एकदा राम म्हणतो त्याला मी 3 वेळा वाकून नमस्कार करतो. ही भगवान महादेवांची साधना आहे मला. एकदा राम म्हणणारा जर
भगवान महादेव 3 वेळा आपण नमस्कार करीत असतील, राम राम करणारच काय करतील? काय करतील? तुकोबाराचं प्रमाण गोडे मला राम कृष्ण नामी तुमचे रोज 7 दिवस हुकले असेल ना. राणाच्या मालिकेचं नाव विचारतोय. मालिकेची नाव पण लय भारी भारी आहेत महाराज. आणि इतक्या महिला आवडीने पाहतात ना माझ्या नवऱ्याची बायको. आणि खरंच तसं झालं म्हणून काय करतील या एवढ्या आवडीने पाहतात. नाही मी काय म्हणणार नाही. तुम्ही फक्त राणाच्या मालिकेचं नाव सांगा. आता कशाला सांगतील तेव्हा सांगा ना. आता मी काय म्हणणार नाही सांगितलं तुम्हाला. हा इकडे विण्यात कसा काय जीव गुंतवला. मालिकेचं नाव खूप गोड आहे. हे नाव मला महाराज खूप आवडतं. हे तुझ्यात जीव गुंतला. जनाबाईंनी फक्त तेच इकडे डायव्हर्ट केलेलं आहे. जीव कुणाचाही रंग गुंतवण्यापेक्षा जीव गुंतवावा आमच्या पांडुरंगामध्ये. कारण महाराष्ट्राचा एकच रंग तो म्हणजे पांडुरंग. माझा रंग तुझे गुणी माझा रंग तुझे गुणी माझा रंग तुझे गुणी माझा रंग तुझे गुणी
रंगला पांडुरंगामध्ये, रंगबावा त्याच्या रंगामध्ये. रंगी रंग रे श्रीरंगे सी पतंगे, रंगला या रंगे तुका विठ्ठल श्रीरंग. हो, आपला सुद्धा जीव रंगवावा तोही पांडुरंगामध्ये. म्हणून मी कथा बोलत होतो, भगवान महादेव आणि पार्वती माता इतकं चांगलं, जगातलं एकदम चांगलं जोडतो. एक वेळा जर आम्ही राम म्हटला तर भगवान महादेव आम्हाला 3 वेळा वाकून नमस्कार करतात. मग राम राम जर केलं तर तुकोबाराय म्हणतात वैकुंठामध्ये बंगला मिळतो, तुका म्हणे घर वैकुंठ द्या. फक्त राम म्हटल्यानंतर वैकुंठामध्ये जर घर मिळत असेल तर काय नामस्मरणाची ताकद आहे ना. आणि ते नामस्मरण करण्यासाठी हे दैवत स्मशानामध्ये येऊन राहिलं. माऊलींचा पुरावा आहे त्याला. त्या जोनी कैलास सर्वही संपत्ती, स्मशानाशी वस्ती रुद्र करी, कासया कारणे ब्रह्म शोधा भया, आलो कोठोलिया माझा मीच. भगवान महादेव विचार करतात, ब्रह्म शोधायला स्मशानामध्ये येऊन राहिलं. आणि स्मशानामध्ये येऊन राहिल्यानंतर काय करतंय ते नामस्मरण करतंय. आणि त्याच्यातली जी घटना आहे त्या दिवशीच वाचलं. म्हणजे भगवान महादेव स्मशानामध्ये राहतात. चला, त्यांना स्मशानामध्ये लोकांतापेक्षा एकांत आवडतो, कारण स्मशानामध्ये कुणी विनाकारण येत नाही. एकटं कशाला येतात, कोणाच्या तरी दाग गेला नाही तर महाराज हे तुमचं स्मशान खूप चांगलंय, इथं पाठीमागं बसलेलं असतो ना बऱ्याच वेळा. का चांगले महाराज, तुमच्या गावातलं स्मशान हेच वैकुंठ झालंय महाराज. इथं कीर्तन जागा म्हणजे काय आता ते मला. घटना अशी आहे, भगवान महादेव स्मशानामध्ये राहतात. लोक आयुष्यभर विचार करतात 4 लोक काय म्हणतील, करतात का नाही. आणि शेवटी काय म्हणतात, 4 लोक खांद्यावर घेतल्यावर रामनाम. हे जर खरं असेल तर आयुष्यभर नको का घ्यायला. पण भगवान महादेव काय करतात, ज्या वेळेस आपल्याला स्मशानामध्ये आणलं जातं आणि स्मशान म्हणजे मेल्यानंतर स्मशानामध्ये आणल्यानंतर आपल्याला काय करतात, इकडे काहीच नाही करत. आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात, इकडे काहीतरी करत असतील ती. काय केलं जातं त्याच्यात बारकावा सांगायचा आहे मला. इथं कुणालाही आणलं तरी जाळलं जातं, कारण हे शेवटचं आमचं ठिकाण आहे. मला त्याला अभिमन्यू महाराजांनी बोर चाल शिकवली. कोण दिवसी यम येते चालून, कोण दिवसी प्राण जाती घेऊन, कोण दिवसी स्मशानी जाऊन, एकटे रहावे, एकटे रहावे, समयासी सादर व्हावे. हे त्यांनी मला शिकवलंय. पण लोकांना वाटतं की पायगुडे महाराजांचं हे म्हणतात, तोही गैरसमज होऊ नये त्यांनी शिकवले. गुरुजी येतात गायन क्षेत्रात. घटना अशी आहे, स्मशानामध्ये आणून प्रत्येकाला इथं जाळलं जातं. पण भगवान महादेव काय करतात, ज्यावेळेस सगळी माणसं सोडून घरी जातात ना, स्मशानामध्ये एकट्याला राहावं लागतं, एकट्याला जावं लागतं. पुरावे भरपूर आहेत, आपल्याला वेळ पुरणार नाही म्हणून पुढे जायचं. एकट्याला स्मशानामध्ये राहावं लागतं, जावं लागतं. पण सगळी माणसं निघून गेल्यानंतर भगवान महादेव स्मशानामध्ये आपली राखण करतात. नुसती राखणच नाही, सकाळी दुसऱ्या दिवशी आपल्याला सावडायला येण्याच्या अगोदर जो रामाच्या नामाचा धारक आहे, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, भगवान महादेव सकाळी आपली राख सावडण्याच्या अगोदर स्वतः ती राख घेतात आणि आपल्या अंगाला भस्म म्हणून चोळतात महाराज. स्मशानामध्ये राहून त्यांचं असं मत आहे, माझा जो रामाचा धारक आहे त्याची राख सुद्धा वायाला गेली नाही पाहिजे. रामाच्या नामाच्या धारकाची भगवान महादेव राख सुद्धा वाया जाऊ देत नाही. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला वाटतं का आपली राख वाया जावी. हा, मग आपण व्हायला पाहिजे काय मालकरी, आपण व्हायला पाहिजे काय नामाचं धारक, व्हायला पाहिजे का. जर रामाच्या नामाची जर राख जर भगवान महादेव स्मशानामध्ये वाया जाऊन देत नसतील तर काय असेल ना. म्हणून आपली नामधारकाची राख सुद्धा वाया जात नाही असं भोळं दैवत, म्हणून त्यांना आपण प्रार्थना करू. ही फक्त प्रस्तावना झाली आताशी. कैलासीचा देवा हो